आंघोळीची सकाळ. तू माझ्या डोक्यात अधिवेशन करू नको. आधी सांगतो, जेवढं तुला विचारलंय ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तर दे. मला मोती हवंय, मोती. काय रे भाऊजा, शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अरकला मोत्याचा. सुरू झालं काय ना, वाऱ्याचा इफेक्ट द्यायला सांगितला होता. तो सुशांत ड्रमर झोपलाय काय? जाऊ दे, आपणच फील करूया. बाप रे, केवढा वारा आहे. सगळीकडे जांभली हवा पसरली आहे. डोळ्यावर पट्टी आहे पण मनात तीच आहे अजून. बाप रे, पण हे होरी चालवणाऱ्या भाऊजा, तू होरी कुठं घेऊन आलायस? तुला किती वेळा सांगितलं माझ्याकडे ना काय नाही आहे. अरे माझ्याकडे ना फक्त 50 तोले सोनं, 4 बंगले, 8 गाऱ्या, 100-200 नोकर, 125 सुरके आणि ही रावस नावाची माझी होरी. एवढंच आहे रे माझ्याकडे. मी गरीब आहे रे. गरीब? हा. अरे हे बिना करगोट्याची कंबर. तुझ्या मते गरिबीची व्याख्या काय रे? व्याख्या साधारण. अरे जेवढे तुझे बंगले आहेत ना तेवढे माझ्या गँग मध्ये मेंबर पण नाही आहेत भावा. मग अशा फाटक्या गँगवर राहायचं कशाला? आपण त्या गँगचा भाई आहे काय? गँग तुझी, गँग तुझी मोठी कर. गँग तुझी मोठी कर, मग तुला आदर मिळेल, तुला लोक घाबरतील असं म्हणायचं. आपल्याला तसे पण घाबरतात दादा, तू पण घाबरशील आपल्याला बघितल्यावर. हे बघ रो वसाऱ्या, हा, तू समुद्राच्या मध्यभागी होरी आणलीस. हा, गप गप गप. घाबरायचा तान्या मुंगूस नाव आहे आपलं. वागेल का आधी? तुझे नाव सांगाय तुम्हाला समुद्राच्या मध्यभागी आणलंस, ते किनाऱ्यावर पण सांगितलं असतेस ना. हे बिना उठण्याची दिवाळी, तू लय बोलतोय सा. आधीच सांगतोय मी, तू जास्त बोलत ना तुझ्या होळीला इथं भोग पाडीन आणि बुडवून टाकीन ती. अरे आता सगळ्यांच्याच बुरणार आहेत. हे शेवटचेच पावतायत सगळे. आजच्या गावात तू लय मचमच करतोय, लय मचमच करतोय. अरे मी मचमच करणारच का? कारण मी क्यूट आहे ना. पण तू मला सांग, तुम्हाला किडनॅप का केलंस? मला ना तुझ्याकडनं गुप्त माहिती हवे. अरे मग डॉक्टर करे जा. सगळे रोग इथे पाण्यात, खाऱ्या पाण्यात बरे नाही होत. अरे हे बिना आंघोळीची सकाळ. तू माझ्या डोक्यात अधिवेशन करू नको. आधी सांगतो, जेवढं तुला विचारलंय ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तर दे. मला मोती हवंय, मोती. काय रे भाऊजा, शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अरकला मोत्याचा. अशी शिंपल्यावर लात मारे ना, असतील नसतील तेवढ्या मोती पडतील इकडे. कळलं काय? तू पण नाही यार, जाता आता इमोशनल करतो यार. एक तर ती उद्यापासून दिसणार नाही याचं टेन्शन आलं यार. पण ठीक आहे, मन नाही जुळली. जाता जाता कपड्यांचे कलर तरी जुळले. आजच्या गावात ठीक आहे. मी काय म्हणतो, तुझ्या मनाचं बाजूला ठेवून आपण स्किट करूया जरा. तेच, मला शिंपल्यातले मोती पाहिजे. तो आपला पंटर आहे ना, किशन करगोटा, तो बोलला तुला अख्खा समुद्र पाठ आहे म्हणून. म्हणून तुला प्लॅनिंग करून उचललाय आपण. बोल. मला ररायला आलं. का? एवढं प्लॅनिंग माझ्यासाठी आधी कोणीच केलं नव्हतं, म्हणून मला ररायला आलं. लग्नानंतर एवढ्या वेळा ठरवलं प्लॅनिंग करू, पण समुद्रात सुरमई पकडता पकडता घरात 11 पापलेटाचा वाटा कावा लागला तर कळलं नाही. अरे बिना काट्याचा बोंबील, तू कशाला पर्सनल फ्रस्ट्रेशनने समुद्राचं खारं पाणी वाढवतोय यार? अरे मी पाणी वाढवणार का? कारण मी क्यूट आहे ना. तुझ्या मते क्यूटचं स्पेलिंग काय आहे? CH. बरोबर आहे. तुझ्यासाठी हेच बरोबर आहे. तुझ्यासाठी हेच बरोबर आहे. तू आता जास्त पोपटपंची बंद कर. कळलं ना? पोपटपंची बंद कर. मला शिंपल्यातले मोती पाहिजे ते काढून दे. मी शिंपल्यातले मोती काढणार नाही, मग मी मोती बनवणार आहे. म्हणजे? अरे तुझी स्टोरी ऐकून मला कळलंय, तू ना चांगला पोरगा आहेस. तुला परिस्थिती ना येऱ्या घालायला लावल्यात, सुक्काकडून दुःखाकडे, दुःखाकडून सुक्काकडे. पण तुला मी सांगतो, तू माझ्या बापाच्या 4 गोष्टी ऐक, तू चांगला पोरगा बनशील. तान्या मुंगुसा तानाजी राव बनशील. नाही यार, चांगुलपणा आपल्याला लय अवघड जातो. आपल्याला जमत नाही यार ते. अरे माझ्या बापाच्या 4 गोष्टी ऐक, तू चांगला बनशील. तुझ्या आऊसला पण बरं वाटेल. आईशीला बरं वाटेल आपल्या? हा, बरं वाटेल. खरं मी बदले? तुझ्या डोळ्यात पाणी येईल. काय बोलतो? काय मग काय करायला लागेल आपल्याला? आपण काय करूया, आपण तुझे ना दुर्गुण शोधूया. कसं असतं माहितीये, माणसातले दुर्गुण दूर झाले ना की माणूस शांत होतो, असं माझा बाप बोलतो.
समजलं तुला? हा, कसं आहे, अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या 3 गरजा आहेत. बरोबर. त्यासाठी ना तू नोकरी केली पाहिजे. नाही ना, इंटरव्ह्यूला जाता येत नाही ना, आपल्याला भीती वाटते एकट्याला. आपण एवढा मोठं प्रश्नचिन्ह काढलंय, तेव्हापासून कोणी प्रश्न विचारला ना आपल्याला, आपलं डोकंच फिरतं, मग आपण डायरेक्ट फोडतो त्याला. हेच करतोस ना तू. अरे कोणी पण प्रश्न विचारला ना की उत्तर शोधायचं, कारण काय आहे, उत्तर शोधलं ना की जगणं बदलतं. हे जगणं काय? तुझं उत्तर भिजतंय आतमध्ये. चालला मोठा. आणि तुला 1000 वेळा सांगितलं ना आपण, त्यांचा प्रमोशन करून काय उपयोग नाही, ते तुला गेटवर पण उभा नाही करणार. आपलं वेगळं आहे, ते पण आपल्याला धड जमत नाही. अरे मी तुला काय बोलतो, तुझं फ्रस्ट्रेशन तू काढू नको. मी तुला सांगतो तेवढं कर. मला सांग तुझा दुसरा दुर्गुण कुठला तुला? दुसरा दुर्गुण म्हणजे मला ना सतत हातात पैसा खेळत राहावा असं वाटतं. हातात पैसा. माझा बाप काय बोलतो, पैसा म्हणजे मोह माया आहे. पैसा येतो पैसा जातो. आपण काय करूया, ही होरी म्हणजे माणूस, आणि या होरीतली तुझी बंदूक, हा माझा वल्ला, हा म्हणजे पैसा. आपण हे माणसापासून दूर करूया. आपण हे दूर करूया. हे बघ, पाण्यात टाकलं. अरे तू वल्ला काय टाकला आणि बंदूक काय टाकला? अरे तो पैसा आहे ना, पैसा माणसापासून दूर गेला तरी माणूस कसा स्थिर आहे बघ. मग आता किनाऱ्यापर्यंत कसं जाणार? काय रे, अरे मला पोहता येत नाही. मला पोहता- एक मिनिट बुजुक. वरती वरती आहे, चिटिंग ना करायची, मला पोहता येत नाही. नाही तू आता ना समुद्राच्या मध्यभागी, मी पोहत पोहत किनाऱ्यावर जाणार. का विचार का? कारण मी क्यूट आहे ना. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. सई, मला असं वाटतं की तुमच्यामधली जी बाउन्स बॅक करायची किंवा सतत कन्सिस्टंट राहायची धडपड आहे ती मला आत्मसात करावीशी वाटते. आणि धडपड येण्याची परिस्थितीसुद्धा तुम्हीच निर्माण करता, हे त्यातलं खूप इंटरेस्टिंग आहे. आय थिंक विच इज व्हेरी ह्युमन. म्हणजे हे माणूस असल्याचं लक्षण आहे. स्वतःला सतत मोटिवेटेड ठेवणं खूप अवघड काम असतं, पण तुम्ही त्या सगळ्यातून धडक मारून पुन्हा येता आणि ती तुमची इच्छाशक्ती मला विशेष आवडते. बाकी काय, माझ्यापासून भाव खाऊन तुम्ही माझा भाव मिळवलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि आज शेवटच्या दिवशी आपण मॅचिंग कपडे घातले, याचा विशेष आनंद आहे मला. खूप मजा येते. इट वॉज वंडरफुल नोईंग यू. म्हणजे खूप आर्टिस्ट म्हणून सुद्धा, ह्युमन्स म्हणून सुद्धा तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहात. आणि तुमचा पुढचा प्रवास असाच आम्हाला यावर मंचावरती बघायला मिळो अशी आशा करते. आहे. जाणून घेऊया नागराज अण्णांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. आवडलं मला, छान केलं. आणि नवीन भाषा ते निर्माण करत आहेत मध्ये मध्ये काय काय शब्द, आणि दोघांचे खूप परफॉर्मन्स पण खूप इंटरेस्टिंग होता. मजा आली मला, मी हसत होतो खूप. आणि भारी करताय तुम्ही दोघं. तुम्हाला खूप सदिच्छा. थँक्यू. नागराजी, उत्तर शोधलं की जगणं बदलतं, ही कोण होणार करोडपती ह्या कार्यक्रमाची सिग्नेचर लाईन आहे, टॅगलाईन आहे. तर ह्या वाक्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी प्रत्यय आलाय का, की तुम्ही उत्तर शोधलं आणि तुमचं जगणं बदलून गेलं असं काही? आपल्या कोण होणार करोडपतीमध्ये 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे ते बरं आहे की त्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो, तुम्ही जिंकता. आयुष्यात असं नसते, खूप पर्याय असतात आणि तुम्ही सतत पुढं जाता. आणि बऱ्याचदा पर्यायाबाहेरच्या अनेक गोष्टी असतात की ज्या तुम्हाला माहीत नसतात, तेही तुमच्या आयुष्यात घडू शकतं. त्यामुळे प्रश्नांना भिडणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला स्वतःला तसं वाटतं की प्रश्न जितके पडतात, कारण की प्रश्न पडल्याशिवाय उत्तराचा विचारच तुम्ही करत नाही. आणि असं सतत होतं, एक प्रश्न असा नाही पण अनेक वेळा असा छोटे प्रश्न पडत गेले की मी पोलीस भरती सोडली त्यावेळेस मला प्रश्न पडायचे की आता संपलं का, हेच करायचं आहे का, माझ्या स्वभावाला सूट होत नाही हे. आणि मी त्यावेळेस ती नोकरी सोडून दिली. तर ते उत्तर मी शोधलं होतं की मला ही नोकरी नाही करायची. मला अल्टिमेट उत्तर नव्हतं माहिती, आणि मी तिथून पळून गेलो, परत शिकत राहिलो. अनेक वेळा अशा झाल्यात. माहीत नाही अजून किती प्रश्न येणार आहेत आणि किती उत्तरं शोधायला लागतील, पण मजा आहे प्रश्नांची आणि उत्तरांचा पाठलाग. क्या बात आहे. पण हरकत नाही, तुम्ही किती उत्तरं डावलली, पर्याय डावलले, तर मी अल्टिमेटली ज्या लेवलला येऊन पोचलेले आहात त्या लेवलचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वीच आहात, त्याबद्दल काही शंका नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही म्हणताय म्हणलं होतं. अख्खा भारत म्हणतोय. थँक्यू सो मच.